அவர்களுக்கு 200 யூனிட்கள் கட்டணமில்லா மின்சாரம் வழங்கும் ஆணையை ஆணையிட்டுள்ளார். तमिळनाडूच्या राजकारणात आज एक नवा असा धमाका झालाय ज्याचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटणार आहेत. ज्याला लाखो चाहते थलपती म्हणतात, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खा तमिळनाडू रस्त्यावर उतरतो, त्या विजयने आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नेहरू स्टेडियमवर झालेली ही गर्जना, तो जनसागर आणि विजयाचा तो आत्मविश्वास. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास वाढतो तितका सोपा नव्हता. सत्तेचं गणित जुळवताना अनेक पेच निर्माण झाले होते. काय घडलं नक्की पडद्यामागे? राज्यपालांनी विजयला कोणत्या पेचात टाकलं होतं आणि शेवटी थलपतीने बाजी कशी मारली? पाहूया आजच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या विशेष अशा रोखठोक रिपोर्टमध्ये. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चेन्नईचं नेहरू स्टेडियम आज जणू मानवी सागरासारखं दिसत होतं. निमित्त होतं तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच TVK पक्षाचे अध्यक्ष विजय थलपती यांचा शपथविधी सोहळा. जेव्हा विजय मंचावर आले तेव्हा स्टेडियममधील आवाजाची पातळी इतकी होती की कानाचे पडदे फाटावेत. सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठी विजयने बुधवारीच राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली होती. पण तिथे एक पेच होता. विजयकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. मात्र तांत्रिक बाबींमुळे राज्यपालांनी त्यांना अधिक मदतीची म्हणजे स्पष्ट आकड्यांची गरज असल्याचं यावेळेस सांगितलं होतं. पण विजय थलपती हा फक्त पडद्यावरचा हिरो नाही तर राजकारणातलाही पक्का खिलाडी निघाला. पडद्यामागे वेगाने हालचाली झाल्या. अपक्षांनी छोट्या मित्रपक्षांची मोठ बांधली गेली आणि अखेर थलपतीने तमिळनाडूच्या 14वा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीच. आता मुद्दा असा आहे की विजयच्या या विजयाने तमिळनाडूच्या पारंपरिक राजकारणाला जणू सुरंग लावलाय काय? MG रामचंद्रन, जयललिता यांच्यानंतर आता पुन्हा एकदा चंदेरी दुनियेतला राजा सत्तेच्या गादीवर बसलाय. पण यावेळेस विजय थलपती यांच्या समोरची आव्हानं खूप मोठी आहेत. केवळ गर्दी जमवून निवडणूक जिंकता येते तर प्रशासन चालवणं ही वेगळी कसोटी आहे. रोखठोक सांगायचं झालं तर विजयला आता केवळ मास लीडर राहून चालणार नाही तर एक प्रगल्भ प्रशासक म्हणून स्वतःला सिद्ध करावंच लागेल. काँग्रेसचा पाठिंबा सोबत असला तरी सत्तेची ही तारेवरची कसरत विजय कशी पेलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज चॅनल. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.